नमस्कार, मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मस्त असा शेंगदाण्याचा महाद्या. ज्या वेळेला घरात भाजीला काही नसते त्यावेळेला झटपट अशी ही रेसिपी करायची. चला तर मग सुरुवात करूया. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर त्यासाठी मी वाटीभर शेंगदाणे मीडियम गॅसवर भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. मोठ्या फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे भाजायचे नाहीत, नाहीतर ते वरूनच करपले जातील आणि आतून शेंगदाण्याचा जो कच्चापणा असतो तो जाणार नाही. त्यामुळे लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आता चांगले भाजले गेलेले आहेत. ते थंड करून त्याचा दाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपल्याला थोडासा जाडसर करायचा आहे, जास्त बारीक शेंगदाण्याचा कूट करायचा नाही. आता गॅसवरती लोखंडी तवा मी ठेवलेला आहे. तव्यामध्ये तेल घालून घेते. इथे मी 2 पळ्या तेल घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे छान फुलले की 7-8 कढीपत्त्याची पाने, मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा या तेलामध्ये घालून सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर थोडासा कांदा भाजला गेल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक ठेचून टाकायच्या आहेत. तुम्ही बारीक तुकडे करूनही टाकू शकता, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. त्याचबरोबर याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. कोथिंबीर अशी फोडणीमध्ये वापरली की भाजीला त्याची चव लागते आणि भाजी खूप सुंदर लागते. तर अशा प्रकारे कांदासुद्धा भाजला गेलेला आहे आणि लसूण कोथिंबीरसुद्धा भाजली गेलेली आहे. त्यानंतर यामध्ये घरातला जो काही मसाला असेल तो इथे घालायचा आहे. इथे आमचा घाटी मसाला जो आमच्या घरात वर्षभराचा करून ठेवलेला असतो तो मी इथे 3 चमचे घालून घेते. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही घालू शकता. तर तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त तिखट तुम्ही वापरू शकता. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर इथे मी 1 चमचा घालून घेते, छान कलर येण्यासाठी. त्याचबरोबर आता जास्तीचे मसाले घालायचे नाहीत आणि आपल्याला आता यामध्ये पाणी ओतून घ्यायचे. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी ओतून घेते, जेणेकरून आपली शेंगदाण्याची भाजी ही खूप छान शिजली जाईल. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि या पाण्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. आता या पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे. आता आपण जे शेंगदाणे भाजून ठेवलेले होते त्याचा मी जाडसर असा कूट करून घेतलेला आहे. जास्त बारीक कूट करून घेतलेला नाही. जाडसर शेंगदाण्याचा कूट केल्यामुळे भाजी खूप छान लागते. त्याचबरोबर शेंगदाण्याचे जे बारीक बारीक कण असतात ते दाताखाली आल्यावर खूप छान लागतात. त्यामुळे थोडासा जाडसर आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. आता हा सर्व कूट मी या भाजीमध्ये घालून घेते आणि मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे झाकण ठेवून अगदी 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे, तेल सुटेपर्यंत. तर ही शेंगदाण्याची जी भाजी आहे ती लोखंडी कढईमध्ये किंवा लोखंडी तव्यामध्ये केल्यामुळे त्याची चव अधिकच वाढते. आपल्या शरीरासाठी सुद्धा लोखंडी भांड्यांमध्ये केलेलं जेवण हे चांगलं असते. अशा लोखंडी भांड्यामध्ये जर आपण जेवण केलं तर थोडासा कलर त्याचा चेंज होतो, काळसर कलर येतो, पण चवीला खूप छान होतात भाज्या किंवा आमटी. तर आमच्या इथे या शेंगदाण्याच्या भाजीला महाद्या म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आता ही भाजीचं झाकण काढून आपण थोडीशी परतून घेतलेली आहे आणि भाजीला खूप छान तेल सुटले गेलेले आहे. यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तर तयार झालेला आहे आपला शेंगदाण्याचा महाद्या. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल घंटेवर प्रेस करा आणि ऑल दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.